सामान्य काळातील 22वा रविवार, वर्ष तिसरी. प्रभू म्हणतो, तुम्ही मेजवानी द्याल तेव्हा दरिद्री, व्यंग, लंगडे आणि आंधळे यांना आमंत्रण करा, म्हणजे तुम्ही धन्य व्हाल, कारण तुमची परतफेड करण्यासाठी त्यांच्याजवळ काही नाही. ख्रिस्ताठाई माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, आपल्या वसईतील हे कुटुंब परमेश्वरानं त्यांना भरून दिलेलं आहे. पण जेवढं श्रीमंत तेवढेच धार्मिक आणि आध्यात्मिक, जेवढे शिक्षित तेवढेच सुसंस्कृत, जेवढे प्रतिष्ठित तेवढेच दानशूर. गची बाधा नाही, कोणत्याही प्रकारची घमेंड नाही, गर्विष्ठपणा नाही, मिजास नाही. जेवढे सदाचारी तेवढेच सभ्य, सेवाभावी आणि परोपकारी वृत्तीचे. गोरगरिबांविषयी, दीन दुबळ्यांविषयी अंतर्मनी खूप तळमळ आणि कळकळ. आपल्या उजव्या हातानं केलेला परोपकार डाव्या हातालाही कळू देणार नाही, अशी त्यांची वृत्ती. आपली सत्कर्मे, आपली सत्कृत्ये कधीच कोणाला कळू देणार नाहीत. कोणत्याही प्रकारचा गाजावाजा नाही, प्रसिद्धीच्या झोतात नाही, मान सन्मानाची हाव नाही, हौस नाही, नावासाठी कोणत्या प्रकारची धडपड नाही, चढाओढ नाही, देखावा नाही, कोणताच भपका नाही, रुबाब नाही. श्रीमंत असूनही साधीच राहणे, पण नम्र आणि सेवाभावी वृत्ती. आपल्या पत्नीच्या वाढदिवशी हे कुटुंब गुपचूप एखाद्या सेवाभावी संस्थेशी संपर्क साधते. त्या संस्थेमध्ये ते गोर गरीब, विकलांग, अनाथ, दीन दुबळे किती आहेत यांची संख्या काढते आणि त्यांच्या दुपारच्या भोजनाची व्यवस्था करते. त्यांच्यासोबत दिवस घालवते, त्यांना गरजेच्या भेटवस्तू देते. हा वाढदिवसानिमित्तानं त्यांचा वर्षभरातील ठरलेला एक सेवाभावी उपक्रम. वाढदिवसाचा आपला आनंद दीनदुबळ्यांच्या सहवासामध्ये सहभागी होऊन त्यांचा आनंद द्विगुणित करायचा, त्यातच धन्यता आणि हर्ष मानायचा, ही त्यांची जीवन प्रणाली. माझ्यासाठी खूप स्फूर्तिदायक आणि प्रेरणादायी आहे. बंधूंनो आणि भगिनींनो, आपला खरा मोठेपणा सेवाभावी कृत्ये मोठ्या मनानं आणि नम्रतेनं करण्यात आहे. आपला खरा मोठेपणा आपण करीत असलेल्या कृतीच्या नम्रतेतून, लीनतेतून आणि साधेपणामधून व्यक्त होत असतो. बेनसिरा या पुस्तकातून घेतलेल्या आजच्या पहिल्या वाचनामध्ये परमेश्वर म्हणतो, माझ्या मुला, विनम्र भावनेनं तू आपले कर्तव्य कर, म्हणजे देवाला आवडणाऱ्या लोकांचा तू लाडका होशील. माझ्या मुला, विनम्र भावनेनं तू आपले कर्तव्य कर, म्हणजे देवाला आवडणाऱ्या लोकांचा तू लाडका होशील. आजच्या लोकलिखित शुभवर्तमानामध्ये ज्या पुरुषी श्रीमंत अधिकाऱ्यांनी आपल्या घरी मेजवानीसाठी माणसे बोलवलेली होती, ते आमंत्रित आपला समाजातील दर्जा स्वतः ठरवून बोलवलेल्या आमंत्रितांमध्ये मी किती श्रेष्ठ आहे, मी किती मोठा आहे, माझा मान, माझी पोझिशन किती मोठी आहे, हे स्वतः ठरवून मुख्य आसने स्वतःहून निवडत होते. याच्यापेक्षा मी किती मोठा आहे, त्याच्यापेक्षा मी किती भारी आहे, माझी समाजामधील कुवत, माझी समाजामधील प्रतिष्ठा, माझी समाजामधील पात्रता आणि माझी पोच किती मोठी आहे, हे स्वतः ठरवून हे आमंत्रित
आपल्या तोडीची, आपल्या जोडीची आसनं निवडत होते. हा आमंत्रितांचा दर्जा लक्षात ठेवूनच त्या श्रीमंत परुषी अधिकाऱ्यानं बैठक व्यवस्थेची अरेंजमेंट केलेली होती. समाजामध्ये जे थर्ड क्लास माणसं आहेत त्यांची व्यवस्था वेगळी, समाजामध्ये जे मध्यमवर्गीय आहेत त्यांची व्यवस्था वेगळी, समाजामध्ये जे उच्चवर्गीय आहेत त्यांच्यासाठी आसनं वेगळी आणि जे VIP आहेत त्यांच्यासाठी बैठक व्यवस्था वेगळी. व्यक्तीकडे असलेली धनदौलत, त्या व्यक्तीची मालमत्ता, त्याच्याच आधारावर आणि निकषावर समाजाने त्या व्यक्तीची समाजात ठरवलेली प्रतिष्ठा, पात्रता व कुवत अशा प्रकारची मानवी मानसिकता प्रभू येशू ख्रिस्ताला पसंत नव्हती. ज्यांच्याजवळ मालमत्ता अधिक तो सर्वात नामवंत, तो सर्वात प्रतिष्ठित, तो समाजामधील मोठा माणूस, मोठी व्यक्ती. ही विचार प्रणाली, ही सामाजिक वास्तवता प्रभू येशू ख्रिस्ताला पटली नाही. प्रभू येशूसाठी या सर्व गोष्टी दुय्यम होत्या. आजच्या शुभवर्तमानामध्ये मेजवानीसाठी पैशाने, अधिकारानं, सत्तेनं मोठ्या असलेल्या मोठमोठ्या व्यक्तींना, VIP माणसांना त्या श्रीमंत परुषी अधिकाऱ्याने आमंत्रित केलेलं होतं. मी समाजामध्ये किती मोठा आहे, माझी पोच किती वरची आहे, या श्रीमंतीच्या जोरावरती मी काय काय करू शकतो हे दुसऱ्यांना दाखवण्यासाठी, माझ्या श्रीमंतीचं खुलेआम प्रदर्शन, एक्झिबिशन करण्यासाठी, आणि हे सर्व प्रभू येशू ख्रिस्ताला मान्य नव्हतं. प्रभू येशू ख्रिस्ताला हे खटकत होतं. आज मी त्यांना बोलवलं, उद्या ते मला बोलवतील. त्यांच्या सोहळ्यात, त्यांच्या मेजवानीमध्ये, त्या यादीमध्ये माझं नाव समाविष्ट करतील. त्यांच्या तोडीचे, त्यांच्या जोडीचे मला समजतील. त्यांच्या लिस्टमध्ये माझं नाव झळकेल, ॲड होईल. या मानवी वृत्तीविषयाच्या शुभवर्तमानामध्ये प्रभू येशू त्या पुरुषाची कान उघडणी करताना अशा प्रवृत्तीला बळी पडलेल्या आजच्या समाज व्यवस्थेलाही प्रभू येशू ख्रिस्त सांगतो, आपणा सर्वांना सांगतो की जेव्हा दुपारची किंवा संध्याकाळची जेवणावळ तुम्ही कराल तेव्हा आपले मित्र, आपले आप्तेष्ट, आपले हितचिंतक, आपले वेलविशर, आपले भाऊ, आपले नातलग किंवा आपले धनवान श्रीमंत शेजाऱ्यांना बोलवू नका, कारण ते तुमच्या ऋणात बांधले जातील आणि तुमचे ऋण, तुमचे उपकार फेडण्यासाठी, तुमच्यासोबत घेतलेल्या खाण्यापिण्याच्या वस्तूंची परतफेड करण्यासाठी तुम्हालाही मेजवानीचं आमंत्रण देतील आणि आपण एकमेकांच्या ऋणातून मुक्त होऊ. म्हणजे कोणाचे उपकार, कोणाच्या ऋणाचं ओझं कोणावरती राहणार नाही. हा एकमेकांसाठी केलेला औपचारिकपणा आणि फॉर्मॅलिटी होईल. यातून काही निष्पन्न होत नाही. त्याने माझ्यासाठी केलं म्हणून मी त्याच्यासाठी केलं आणि विषय तिथंच संपला. पण प्रभू येशूला आपल्याकडून काय अपेक्षित आहे? परमेश्वरानं आपणास जी आर्थिक समृद्धी, बरकत दिलेली आहे त्याचा विनियोग आपण गोरगरिबांसाठी, उपेक्षितांसाठी, निराधारांसाठी, अनाथांसाठी, ज्यांचं कुणीच नाही आणि जे कुणाचेच नाहीत अशांसाठी केला पाहिजे. माझ्या श्रीमंतीचं समाजात प्रदर्शन मांडण्यासाठी परमेश्वरानं मला दिलेली आर्थिक सुबकता माझी श्रीमंती नाही. मानासाठी, प्रसिद्धीसाठी ही श्रीमंती नाही.
मी समाजात मोठा आहे, इतरांपेक्षा माझं स्थान उच्च आहे, हे दुसऱ्यांना दाखवून देण्यासाठी ही श्रीमंती नाही. मी नेहमी प्रसिद्धीच्या झोतात असावा हा स्वार्थी हेतू मनात ठेवून आपण आपल्या श्रीमंतीचं प्रदर्शन केलं आणि त्याचा अपेक्षित मला हवा असलेला माझ्या पसंतीचा रिझल्ट मला मिळाला नाही, चार चौघामध्ये माझ्याविषयी चांगलं बोललं गेलं नाही, की आपल्या मान प्रतिष्ठेला मानसिक आणि भावनिक धक्का पोचतो, आपण दुखावतो, आपल्याला त्रास होतो आणि अशा प्रकारच्या गर्विष्ठ वेदनांना औषध नाही. कारण दुष्टपणाच्या रोप्याने त्याच्यात मूळ धरलेले असते, असे आपणास आजच्या पहिल्या वाचनात सांगण्यात आलेलं आहे. बंधूंनो आणि भगिनीनो, आपल्या श्रीमंतीचा भपका आणि रुबाब पाहून समाजातील लोकांनी आपला मान आणि प्रतिष्ठा, आपला दर्जा आणि स्थान, आपली कुवत आणि आपली पात्रता ठरवण्यापेक्षा देवाला आपण गोर गरिबांसाठी, निराधारांसाठी, निस्वार्थी, त्यागी, समर्पित, परोपकारी, सेवाभावी आणि विनम्रतेनं केलेली सत्कृत्ये आणि सत्कर्मे त्या देवाला, त्या विधात्याला पाहू दे आणि त्यालाच आपले ख्रिस्त सभेतील, आपल्या समाजातील आपलं मान, आपली प्रतिष्ठा, आपली कुवत आणि आपलं स्थान आणि दर्जा ठरू दे. कारण त्याच्यातच जीवनाची खरी समृद्धी, अंतर्मनाची धन्यता आणि जीवनाचा आनंद आणि हर्ष विसंबून आहे. म्हणूनच आजच्या पहिल्या वाचनात म्हटलेलं आहे, तू जितका मोठा होशील तितकाच तू स्वतःला आपल्या कर्तृत्वानं नम्र कर, म्हणजे प्रभूची कृपा दृष्टी तुझ्यावर राहील. प्रिय बंधूंनो आणि भगिनीनो, ज्या पवित्र मरियेच्या जन्मदिवसाची आध्यात्मिक पूर्वतयारी या दिवसात आपण करीत आहोत, तिच्या समोर त्या विधातानं गॅब्रियल देवदूताकरवी तारकाची आई होण्याचा प्रस्ताव ठेवला, तेव्हा ती विनम्रपणे आणि विश्वासापूर्ण होऊन म्हणाली, पहा, मी प्रभूची दासी आहे, आपण सांगितल्याप्रमाणे मला होवो. याच नम्रतेनं, याच विनम्रतेनं पवित्र मरियेला उंचाविले. स्वर्गाची आणि पृथ्वीची राणी म्हणून त्या स्वर्गीय पित्यानं गौरविले. जो कोणी आपणाला स्वतःहून उंच करतो तो नमवला जाईल, आणि जो कोणी स्वतःला परमेश्वरापुढे नमवितो तो उंच केला जाईल. आमेन.